दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. नरहरी झिरवळ यांनी असं म्हटलंय. आम्ही पोरके झालो आहोत. शरद पवार आमचा विचार करतील. झिरवळांकडून हा विश्वास व्यक्त. सर्वांनी मनावर घेतलं तर जनतेची मागणी पूर्ण होईल असंही झिरवळ म्हणाले. राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येतील, कारण राष्ट्रवादी एकत्र येण्याचे चिन्ह तसे दादा असतानाच त्यांनी सुरू केलं होतं का ज्या नगर परिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषद याच्या निवडणुका ज्या होत आहेत आत्तासुद्धा, तर त्याच्यात अनेक ठिकाणी एकत्र येऊन लढण्याच्या संदर्भातल्या चर्चा झाल्यात आणि त्या पद्धतीचंच जागा वाटपांचं सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे निश्चितच पवारसाहेबसुद्धा विचार करतील आमचा सगळ्यांचा, अशी आमची विनंती राहील. आणि त्या दृष्टीनं कदाचित आम्ही साहेबांकडे जाण्याच्या आधीसुद्धा साहेब आम्हाला बोलू शकतात, सांगू शकतात का बाबा आता तुम्हाला, कारण आम्ही सगळेजण आता पोरके झालो आहे. महायुतीतले प्रमुख फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील किंवा अमित शहा साहेब असतील, पंतप्रधान मोदी साहेब असतील, ह्यांच्याकडून एकूण जर बघितलं तर मला वाटतंय कुठंतरी ह्या कुटुंबाला न्याय देण्याच्या दृष्टीनं निश्चित विचार केला जाईल असं मला वाटतं. मग टेक्निकली दृष्ट्या जे असेल ते तर बसवावंच लागेल, पण त्याच्यातून मार्ग काढायला पवारसाहेब आहेत. हे सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर मला वाटतं जनतेची मागणी आहे ती पूर्ण होईल अशी पद्धतीची भावना दिसते. अजितदादांच्या आठवणीनं हिरामण खोसकर भावूक झाले. आम्ही सगळे पोरके झालोय असं हिरामण खोसकर यांनी म्हटलंय. सारखं काही ठेवलंच नाही दादाने. पांडुरंगाने तेवढा वेळ तरी टाळायला लागलो. सगळ्याला पोरकं केलं. आम्ही सगळेच आज वाईट याच्यात पडलो, संकटात. मी माझ्या आईबापानंतर फक्त दादाला मानायचो. दादा माझ्यावर चिडले की दादा म्हणायचे. एकच मंगळवारी गेलो नाही झिरवाचा, आम्हाला म्हणे अरे हिरा म्हणा आला नाही. दुसऱ्या दिवशी गेलो म्हणलं दादा मंडळीचं ऑपरेशन, तू डॉक्टर होता का म्हणे इथं लोक. पांडुरंगाने एवढी वेळ तरी येऊ द्यायला सांगितलं.